बद्दल चला तिकडे काही प्रेक्षक आहेत आपले, आपण तिथेही वळूया. चला वळणार आहोत क्रिकेटकडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरुवात करायची आहे मॅचची. चेक. वेलकम बॅक मंडळी. नमस्कार, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नायगाव कोळीवाडा चषक 2026 आपण पाहत आहोत आणि आज प्रेक्षकाने भरभरून आनंद लुटला या संपूर्ण स्पर्धेचा. काय कमालीचा स्पर्धा राहिली आहे, भरपूर एन्जॉय करतायत सर्वजण आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मोहनीश पाटील तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सध्या आपण मॅच पाहतो. एका बाजूने जर बघितलं गेलं तर जेम्स बॉन्ड राई संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण खेळताना पाहतोय सातपाटी 11. या दोन संघांना प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर डिसाइड केलंय फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता.
सातपाटी संघाला बॅटिंग करण्याकरिता बोलवलं गेलंय. आणि सातपाटी संघाकडनं जर बघितलं गेलं तर ओपनिंग प्रेयर मध्ये प्रतीक दोदडे मॅन फ्रॉम तलासरी सध्या आज आयकॉन म्हणून खेळत असताना आपण पाहतोय सातपाटी या संघाकडनं. आणि भार्गव पाटील देखील दिसेल तुम्हाला या संघामध्ये. आणि जेम्स बॉन्ड राई संघाचा जर विचार केला तर राहुल जोगाडी आणि विश्वनाथ जाधव काय कमालीचे दोन्ही आयकॉन आहेत. खरं तर या दोन्ही संघांमध्ये चारही जे आयकॉन आहेत ते बेधडक बिंदास आयकॉन आहेत. परंतु आता पहिल्या डावामध्ये प्रतीक दोदडेला आपण पाहतोय जो स्ट्रायकर एंडवरती आहे आणि त्याचा साथीदार वीरू बाबरे. वा, हा देखील ऑल इंडिया आयकॉनच असंच म्हणावं लागेल, कारण की आता सध्या गावाकडनं खेळतोय पण त्याला देखील आयकॉन म्हणून खेळताना भरपूरदा आपण पाहिलंय. सो कमालीची मॅच पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं राहुल. आणि गोलंदाजीवरती पहा जेम्स बॉन्ड राईस संघाकडनं राहुल जोगाडिया. आयकॉन वर्सेस आयकॉनची फाईट पाहायला मिळेल. दोदडे भरपूर दूरचा प्रवास करून तलासरीवरून अगदी वसईमध्ये दाखल झाला आणि आता दोदडेचा खेळ पाहावा लागेल. जोगाडिया तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. पहिल्या बॉलवरती 4. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा पाहत आहोत. काय कमालीचा स्ट्रोक जोडला होता. स्ट्रेट बॅटेड फटका समोरच्या दिशेला लॉफ्ट करत असताना 4 धावा. आता स्वीप करायचं होतं परंतु हा राहुल जोगाडिया याला माहिती आहे पलटवार कसा दिला जातो आणि हा पहा पलटवार राहुल जोगाडियाचा ऑप्समच्या बाहेर गरकन गरवला बॉलला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. 4 धावा फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. परी 11 सातपाटी. जेम्स बॉन्ड राई सॉफ्ट हँडलने डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत असताना एक सिंगल आता बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 या आकड्यावरती. वीरू बाबरे आता स्ट्रायकर एंडवरती आलाय. खरं तर वीरू बाबरे या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅटर म्हणून मी म्हणेन की तितका इफेक्टिव्ह खेळ आपल्याला नव्हता पाहायला मिळेल, पण ॲज अ बॉलर विथ द बॉल त्याचा खेळ भरपूर चांगला पाहायला मिळालेला. पण आज परी 11 सातपाटी संघाचे प्रेक्षक एक्सपेक्ट करतात की वीरू बाबरेची बॅट ही बोलली पाहिजे आणि भरपूर सारे प्रेक्षक आलेत. सातपाटीवरनं देखील ऑनलाईनच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक आनंद घेत आहेत. वीरू चल पडे. पहिलाच बॉल स्विच केलं आणि पहिल्याच बॉल वरती वीरूचा हा पहिला वार. चौकार. ची सुरुवात झाली आहे परी 11 सातपाटी संघाची. 4 चेंडू 9 धावा. दोन्ही बॅटरने 400च्या स्ट्राईक रेटने खातं उघडलंय. राहुल जोगाडिया कमबॅक करेल का? वीरू करिता स्वीप केलाय. आता बॉल चाललाय स्कोअर लेग कडे आणि बॅक टू बॅक लगातार बार बार वीरूचा वार. दुसरा चौकार. हवेमध्ये मिस स्ट्रोक आहे. राहुल जोगाडियाचा कमबॅक याकरिताच ओळखलं जातं. राहुलला काढली विकेट पठ्ठ्याने.
आउट फटका खेळायचा प्रयत्न केलेला, बॅटच्या कडेला लागला उंचीवरती आणि पॉइंटच्या फिल्डरने कोणत्याही प्रकारची चुकी न करत असताना शेवटच्या अंतिम बॉलवरती राहुल जोगाडियाला विकेट मिळालाय. 13 धावा फलकावरती असताना एक विकेट. वीरू बाबरे माघारी परतला गेला. सातपाटी संघाला पहिला धक्का. जेम्स बॉन्ड राई ज्यांना असते जिंकण्याची घाई आणि राई संघाचे या स्पर्धेमध्ये आपण पलटवार खूप सारे पाहिलेत. मला आठवतं अजूनही ज्या जेव्हा ते टॉप 8च्या पोलमध्ये जेव्हा खेळत होते तिसऱ्या दिवसामध्ये, तेव्हा राई संघाने तर इथे कमाल नाही तर धमाल केली होती. विथ द बॅट विथ द बॉल सगळ्या खेळाडूंनी त्यांचे एफर्ट्स भरपूर चांगले दाखवले होते आणि आज तो संघ पुन्हा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एकमेव अर्धशतक या स्पर्धेमधला आपल्याला राई संघाचा खेळाडू जयदेव माची याच्या नावावरती आपण पाहतोय. जयदेव जयदेव हे वादळ आलं होतं मैदानामध्ये. 14 बॉल आणि 51 धावा जयदेव माचीच्या बॅटमधनं निघालेल्या आणि ते एकमेव अर्धशतक आहे आणि तो जयदेव देखील आता आपल्याला दिसणार आहे दुसऱ्या डावामध्ये. नवीन बॅटर भार्गव. हो, हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला. पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल चाललाय आणि त्यानंतर जर बघितलं तर टीव्ही स्क्रीन अंपायरकडे जाऊयात. बॅटिंग साइड अंपायर बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे बिमर करिता. या टीव्ही स्क्रीन अंपायर आपण चेक करूयात. Umpire, please reverse your decision. It's a no ball. Yeah. चला, no +1. आणि येणारा बॉल फ्री हिटचा. नो बॉल केलाय. आणि दरम्यान या स्पर्धेकरिता मंडे ग्रुप यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य राहिलं, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. रिप्ले मध्ये आपण पाहिलाच आहात कशा प्रकारे तो भीमाच्या स्वरूपामध्ये नो बॉल आला आणि भार्गव सध्या स्ट्रायकर एंड वरती. ओ, फ्री हिटचा बॉल वेगाने निघाला. भार्गव पाटील वसईचा हा स्टार खेळाडू. खरं तर VVPL मध्ये देखील खूप चांगला खेळ आपण पाहिला होता त्याच्या माध्यमातून आणि 2 टाइम प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कंटिन्यू लगातार 2 वेळा वसई विरार प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याच्या नावावरती राहिलाय तो भार्गव पाटील. ओ हो, उडवलाय आणि का भार्गव पाटील स्टार कास्ट खेळाडू आहे ते सांगितलंय. सिक्सर. जरूर संधी होती 500 रुपये कमवायची. 6 धावा फलकावरती आणि षटकाराच्या मदतीनं 21 धावसंख्या टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या आणि 21 वर 1 अशी परिस्थिती पाहतोय. जयेश गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 मध्ये राहुल जोगाडियाचं पहिलं षटक जयेशला आणले. दुसऱ्या षटकामध्ये फुलटॉस केला पुन्हा एकदा आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर हा फुलटॉस मिस झाला. ऑप्शनचा बाहेर होता फुलटॉस आणि भार्गव त्याला मिस करतोय. प्रतीक दोदडे, भार्गव पाटील दोनही आयकॉन आता मैदानामध्ये आपण पाहतोय. एक तलासरी तर दुसरा वसई विरार विभागाचा हिरो, रन मशीन असं म्हणावं लागेल. आणि ज्या पद्धतीने भार्गवने तो एक जोडला होता तिकडेच भार्गवने क्लिअर केलेलं की VVPL मध्ये 2 टाइम तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट का राहिला. काय कमालीचा स्ट्रोक होता. बॅट फ्लो चांगला होता, बॅट स्विंगही चांगला होता. 21 धावा आहेत सातपाटी संघाच्या. चौथा बॉल लोवा फुलटॉस ड्राईव्ह केल्या बॉलला. आता लॉंग ऑफला फिल्डर आहेत. मिड ऑफ कडनं थोडी हलकी चुकी झाली. एक धाव तिकडे बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं
धाव फलकावरती आपण धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. टोटल 22 आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अक्षय सीफूड प्रेझेंट बाय नायगाव कोलीवाडा ट्रॉफी 2026 आपण महासंग्राम पाहतोय आणि काय कमालीची स्पर्धा राहिली. पहिल्या दिवसापासून अनेक साऱ्या प्रेक्षकांनी ती व्हिजिट केलं. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील भरपूर सारे प्रेक्षक, भरपूर सारी व्ह्यूवरशिप आपल्याला मिळते. आणि सध्या जे ऑनलाईनच्या माध्यमातून व्ह्यूवर्स आले त्यांना मी सर्वांना हात जोडून विनंती करेन, ओम साई मूवीज लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जयेश दांडी 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 गुल. मध्ये पहा प्रतीक दोतडे होते तिकडे, जास्त शफल केलं आणि बरोबर 3 स्टंप वरती तो अचूक नेम साधला आणि दांडीच उडवली. फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि सांगितलं की आता दोतडे तुम्हाला जावं लागेल बागारी. विकेट आलाय. 22 वरती 2 आणि आता नवीन बॅटर भावेश पाटील. भार्गव पाटील आणि भावेश पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये. यस्टनच्या पाठीमागे आपण विश्वनाथ जाधवला देखील पाहतोय. जेम्स बॉन्ड राई या संघाकडनं विश्वनाथ खेळतोय. त्याचबरोबर राहुल जोगाडिया हे 2 आयकॉन खेळताना आपल्याला दिसतात. शॉर्ट बॉल ऑप्शनचा बाहेर होता, हलकासा दिशा दिली, कट केला आणि त्यानंतर एक सिंगल तिकडे बनवली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने भावेश पाटीलचं देखील खातं उघडलं गेलंय. धाव फलकावरती 23 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 23 वरती 2. स्पेशल आपल्या टोलीचं गाणं लाव मस्त. आता गोलंदाजी करण्याकरिता आलाय गोलंदाज विश्वनाथ जाधव. डायमंड डायमंड म्हणून ओळखलं जातं आणि म्हणतात ना की हिरे की परख जोहरी को होती है और जेम्स बॉन्ड राई जोहरीचं काम त्याने बरोबर केलंय. बरोबर हिरा शोधून काढलाय त्याने आणि विश्वनाथ गोलंदाजीवरती आता आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. पहिलं षटक राहुल जोगाडिया, मग गोलंदाजीवरती जयेश आला आणि आता विश्वनाथ. भरपूर मोठा प्रवास विश्वनाथचा देखील आपण पाहिलाय. विश्वनाथ तयार. पहिलाच बॉल रिवर्स. भावेश पाटील क्या बात है, चौकार. रिप्ले मध्ये आपण पहा, ऑप्शनचा बाहेरचा बॉल होता. भावेश पाटीलचा बॅट फ्लो चांगला, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि त्यानंतर बॉलला डिपॉझिट केलं चौकाराकरिता. 4 धावा. मागील 2 चेंडूमध्ये भावेशचा विचार केला तर चांगला खेळ दिसला भावेशच्या माध्यमातून. 2 चेंडू 5 वरती खेळतोय. भार्गवचा विचार केला, 4 बॉल 7 वरती खेळतोय. आणि एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली की बघा, परी 11 सातपाटी संघाच्या प्रत्येक बॅटरचं इंटेन्शन सुरुवातीपासून अटॅक करण्याचं आहे आणि ते अटॅक दिसतं त्यांच्या माध्यमातून. विश्वनाथ तयार. विश्वनाथ जाधव गोलंदाजीवरती.
गावदेवी स्पोर्ट्स धानिव पासूनचा प्रवास इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL पर्यंतचा काय कमालीचा राहिला आहे. संपूर्ण प्रवास जर बघितला गेला तर म्हणतात ना की तुम्ही जिद्दीने जेव्हा संघर्ष कराल त्या संघर्षावरती मात होऊ शकते. प्रयत्नार्थी परमेश्वर, तो कधी झुकला नाही, तो कधी थांबला नाही, सातत्याने चालत राहिला आणि आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळताना देखील त्याला आपण पाहतोय अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये. आणि सुप्रीमो या विभागातील जर बघितली गेली तर टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्याला ओळखला जातो त्या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कारचा मानकरी राहिला होता तोच विश्वनाथ जाधव सध्या गोलंदाजीवरती. अठ्ठावीस धावा. समोर आहे भार्गव. 4 बॉल फेस करत असताना एक भार्गवच्या बॅटमधला धमाका पाहिलाय. प्रेक्षक म्हणतात की भार्गवचे आणखी धमाके यावे. बॉल तयार होतोय. तिसरा बॉल हो ब्लॉक हॉल मध्ये होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला बॉल चालला आता. एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावत असताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 29 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा विचार केला 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्यात. विश्वनाथने आतापर्यंत 3 बॉल फेकलेत. 6 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर लगातार 2 सिंगल. उडवलाय उडवलाय लांब 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 आणि लांबच लांब. सिक्सर. भावेश पाटील. भावेश पाटील उर्फ किड मैदानात सध्या विस्फोटक बॅटिंग करतायत. एक सिक्सर, एक चौकार भावेशच्या बॅटमधून आल्यात. खूप सारे प्रेक्षक आहेत जे सातपाटी परी 11 सातपाटी संघाला शुभेच्छा देत आहेत आणि ते टीव्ही स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय. सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. तुमच्या विशेष जरूर पोहोचवल्या जातील. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ओम साई मूव्हीज नेटवर्कला आपण सबस्क्राईब करा. या पहा सगळे वेल विशर्स आहेत प्रत्येक संघाचे. ते सध्या शुभेच्छा देत आहेत. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. आ रा 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 खतरनाक. आणखी एक सिक्सर. फळकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. या सिक्सरच्या जोरावरती टोटल या षटकामध्ये 18 आल्या. 41 धावा. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो. प्रयत्न तर चांगले केले होते फिल्डरने तिकडे. हितेश म्हात्रे होते परंतु ते प्रयत्न फक्त प्रयत्नांपुरती राहिले. हितेशने काय सोडले आणि आमच्या प्रेक्षकांनाही सोडले. खरं तर हितेशचे प्रयत्न चांगले होते. 41 धावा ज्यामध्ये भावेश पाटील लेट आलाय पण थेट आलाय आणि ग्रेट आलाय. भावेशने 6 चेंडूमध्ये 18 धावा जमवल्यात. विश्वनाथच्या अगेन्स्ट त्याने 3 हल्ले केले ज्यामध्ये 1 चौकार आणि 2 सिक्सर जोडलेत. आणि भावेश परी 11 सातपाटी संघाचा तो दबदबा कायम ठेवताना दिसतायत. परंतु मी मगाशी म्हटलं होतं ना की ज्यांना विजयाची असते घाई तो जेम्स बॉन्ड राई कमबॅक करेल का. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव फलकावरती तिकडे बनवली जाते आणि फेकी करेपर्यंत एका धावेच्या मदतीने धाव फलक. चौथ्या षटकाला सुरुवात केली आहे गोलंदाजीवरती. आपण पाहतोय जयेशला बॅक केलंय. ऑप्शन्स खूप सारे होते. राहुल जोगाडिया देखील येऊ शकला असता परंतु जयेशकडे जास्त विश्वास दाखवला गेलाय.
दरम्यान सातपाटी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. प्रज्ञान मोरे यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आल्यात आणि ज्या आपण टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. ओम साई मूवीज नेटवर्क खूप चांगलं वर्क करतं या स्पर्धेमध्ये. छोट्यापासूनचा प्रवास, गावापासूनचा प्रवास, आज मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्यात आणि जरूर विनंती करेन की आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉक हॉलमध्ये बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. एक सिंगल तर बनवली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील बनेल आणि आता असं म्हणावं लागेल की चीते की चाल, बाज की नजर और भार्गव और भावेश के स्पीड से संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकते. वेग आहे त्यांच्याकडे, भरपूर चांगला वेग आहे. बॉल तयार. ओ फुल लेन बॉल, यॉर्कर. यॉर्कर कन्वर्ट झाला डॉट मध्ये आणि निदाव चेंडू पाहायला मिळालाय. 44व्या फलकावरती जयेश. खरं तर बघा, जयेशला गोलंदाजीवरती आणलं गेलंय आणि का आणलंय त्याचा विश्वास सार्थकी ठरवण्याकरिता तो जयेश बरोबर गोलंदाजी चांगली करतोय. आतापर्यंत 3 बॉल फेकलेत या षटकामध्ये आणि अवघ्या 3च धावा दिलात. उडवलाय उडवलाय. अरे भावेश पाटील आया, किती वेळ शांत राहील. सिक्सर. परी 11 सातपाटी संघाच्या टोटल 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि आपल्या व्यासपीठावरती आपल्या नायगाव कोळीवाड्यातील सगळ्या महिला मंडळीपर्यंत जोडल्या गेल्यात. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा अक्षय सी फूड प्रेझेंट नायगाव कोळीवाडा चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. खरं तर आपला नायगाव कोळीवाड्याचा संघ जेव्हा पण बाहेर जातो या महिला वर्ग सगळ्या त्यांचा आवर्जून सामने पाहत असतात. 50वा शेवटचा अंतिम बॉल. ओ शेवटचा वेग 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 आणि अगदी गोळीसारखा बॉल निघून गेलाय. जणू काय बंदुकीतूनच गोळी निघाली. हा पहा, वा, रफ्तार भरी गेंद थी. डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 वरती 2. दरम्यान रोहित यांच्या शुभेच्छा आल्यात. वेल प्लेड भार्गव पाटील. क्या बात आहे, भार्गव पाटील वेल प्लेड. परंतु भार्गव कमाल करतोय, पण दुसऱ्या बाजूने भावेश पाटील तर धमाल करतोय. 11 मध्ये 26 भावेशने बनवलात. टोटल सांघिक 50 आहेत.
दरम्यान वेडेगावचे एक गोड व्यक्तिमत्व अंबाडी विभागातील निखिलजी गरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच निखिल, आपण देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहात. आपलं देखील हार्दिक स्वागत. महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यापासून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. बोला तयार. अंतिम षटक यश. यशच्या विरुद्ध बॉलला हवेमध्ये उंच 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 आणि लांबी आहे. सुवाग से करेंगे आपका स्वागत. 6 रन. आता भार्गव म्हणजे आता असं म्हणावं लागेल की तरबूजे को देखकर तरबूजे ने रंग बदल दिए. दोनों तरफ से अब बल्लेबाजी चल रही है. दो धारी तलवार करता है तू वार. 56 धावा है, तब तक 56. यश यश तैयार. पुन्हा तू डाल मेमर. गेला गेला, जा बाहेरून घेऊन या. सिक्सर. आपण पाहतोय हा पहा भार्गव पाटीलचा वार आणि मला वाटतं की जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये आता या बॉलची मिसिंग कंप्लेंट द्यावी लागेल, कारण की हा बॉल भेटणारच नाही. काय स्ट्रोक खेळलाय भार्गव. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर दरम्यान एक कमेंट देखील आली आहे गौतम पाटील यांच्या माध्यमातून. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल इव्हेंट. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द फिल्मिंग इज डन excellent quality and the best of the Satpati song. Yeah, thank you so much Gautam Padil. Amazing organization and playing amazing commentary. त्याचबरोबर हितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून देखील कमेंट आले. अमेझिंग ऑर्गनायझेशन अँड प्लेइंग अमेझिंग कॉमेंट्री. थँक्यू सो मच. सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. बासष्ट धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. ओ तिसरा. 1 2 3 लगातार 3 जोडलेत आणि 1000 रुपयाचा मानकरी. एकदा जर हे 3 सिक्सर आवडले असतील भार्गव पाटीलचे तर प्रेक्षकांना विनंती करेन जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण हा पहा 3 सिक्सर जे एका रो मध्ये जोडले ते तीनही पाहतो. पहिला जोडलाय, हा दुसरा सिक्सर टीव्ही स्क्रीन वरती पाहत आहोत. शफल केलं, बॉलला उडवलं स्क्वेअर लेग कडे आणि तो तर बॉल मिळालाच नाही. मिसिंगची कंप्लेंट देखील दिली आहे. आणि तिसरा जोडलाय जो, वाह, पायामधला बॉल पाठीमागे मैदानाच्या चाहू बाजूने बरसतोय गरजतोय आणि सांगतोय की हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, चाहे कुछ भी होने दो, हम सात पार्टी वाले हैं भाई, हम लड़ेंगे और आखिरी दम तक लड़ते ही रहेंगे. भार्गव पाटील 9 चेंडू 27, भावेश पाटील 11 बॉल 26, टोटल संघाच्या 68. अंतिम 3 बॉल. ओ पलटवार यश, कौतुक करावं लागेल यशचं देखील. तिखट यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र काढलं बाहेर. हा पहा, वाह, कमालीचा बॉल हाताळला गेलाय. विश्वनाथ जाधव पाठीमागे आहेत, परंतु मी आताच म्हणून ठेवेल की जेम्स बॉन्ड राही संघ पलटवार जरूर दुसऱ्या डावामध्ये देताना तुम्हाला दिसतील. त्यामुळे सातपाटी संघाचे इंटेन्शन आहेत की जास्तीत जास्त धावा. पुन्हा या षटकातील 4 फुलटॉस बरोबर आर पार षटकार.
11 बॉल 33 धाव्यांवरती खेळताना भार्गव पाटील आपण पाहतोय 74 धावा संघिक झाल्यात. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील भार्गवने 4 सिक्सर जोडले. 24 धावा या षटकामध्ये ऑलरेडी आल्यात. 30 होतील का? 30 होतील का हा प्रश्न आहे आता. आणि एक सिक्सर जर आला तर सांघिक टोटल 80 होईल. या स्पर्धेचा सेकंड हाय स्कोर होईल, कारण की फर्स्ट हाय स्कोर जर बघितलं गेलं तर 85. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला आहे, परंतु आता नशिबाची साथ तिकडे नाही योग्य पद्धतीने मिळाली. एक धाव तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, रनआउटच्या माध्यमातून. तिसऱ्यासाठी झालं, दुसऱ्यासाठी अंपायर, तिसऱ्यासाठी 2 कंप्लीट आहेत. ओके, 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला 76 76 आणि 77 77 धाव्यांचं आव्हान असेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात भार्गव पाटील आणि भावेश पाटीलची. जर तुम्हाला बॅटिंग आवडली असेल तर सगळ्या प्रेक्षकांनी जोरदार टाळ्याने त्याला प्रतिसाद करायचा आहे. चला, 77 धाव्यांचं आव्हान आहे. चला आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. आमच्या डिक जॉकी यांच्या माध्यमातून एक संगीत ऐकूयात. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. अक्षय सी फूड प्रेझेंट नायगाव कोळीवाडा चषक. आणि जशा दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील पायगावचा स्वीट व्हॉइस निशांजी पाटील. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2026. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना पाहायला मिळतो. एका बाजूला संघ जर पाहिलं तर परी 11 सातपाटी प्रसादजी खोत यांचा संघ तुम्ही पाहताय, आणि त्याच्या विपक्षामध्ये जेम्स बॉन्ड राई. या 2 संघामध्ये सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना परी 11 सातपाटी या संघाने स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 76 धावा स्कोर कार्ड वरती केल्या. प्रत्येक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तलासरी या विभागातून बिलॉंग करणारा खेळाडू, परंतु विथ द बॅट फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. या 5 चेंडूमध्ये 6 धावा. तदनंतर वीरू बाबरे 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या. भार्गव पाटील वसई दिवाणमानचा हा खेळाडू, आणि तब्बल त्याच्या बॅटमधून 12 चेंडूमध्ये 35 धावा. भावेश पाटीलच्या बॅटमधून 11 चेंडूमध्ये 26 धावा. स्कोर कार्ड वरती तब्बल 76 धावा आणि 77 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलाय जेम्स बॉन्ड राई या संघासमोर. का जबरदस्त क्रीडा स्पर्धा, बहुचर्चित, बहुआयामी, बहुरंगी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. नायगाव कोळीवाडा चषक 2026. या स्पर्धेच्या माध्यमातून वाल्मिकेश्वर देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी यांचा आभार. तदनंतर नायगाव मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित यांचा देखील आभार. घाऊक व्यापारी संघटना नायगाव यांचा देखील आभार. धर्म जागृती मंडळ नायगाव यांचा देखील आभार. नूतन धर्म जागृती मंडळ नायगाव यांचा देखील आभार. नूतन सत्संग मंडळ नायगाव यांचा देखील आभार. दयासंगर बँड पथक नायगाव यांचा देखील आभार. सिद्धिविनायक बँड पथक नायगाव. एकविरा बँड पथक नायगाव. स्वर संगीत बँड पथक नायगाव. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव. कृष्णाई सी फूड नायगाव या सर्वांचा आभार. तदनंतर नरेश सी फूड नायगाव, सदा सी फूड नायगाव, सुमन सी फूड नायगाव, नित्यसाई सी फूड नायगाव, जसिटा सी फूड नायगाव, चिन्मय सी फूड नायगाव, सुभाष सी फूड नायगाव, संतोष सी फूड नायगाव, कैलास सी फूड नायगाव, बयाबाई सी फूड नायगाव, गीता सी फूड नायगाव,
हऱ्या सी फूड नायगाव, अमन सी फूड नायगाव, मधुकर सी फूड नायगाव, अष्टविनायक क्रिकेट क्लब नायगाव या सर्वांचा आभार. नायगाव स्पोर्ट क्लब यांचा देखील आभार. NCCA नायगाव यांचा देखील आभार आणि GNC क्रिकेट क्लब नायगाव या सर्वांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण नायगाव कोलीवाडा ग्रामस्थ मित्रमंडळ या सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मागच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये 76 धावा बनल्या. काय बॅटिंग केली. भार्गव पाटील नावाचं वादळ मैदानावरती घोंगावत होतं आणि त्याच्या बॅटमधून अगदी खोऱ्याने धावा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 77 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये जेम्स बॉन्ड रॉय संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचमध्ये सलामीला जर पाहिलं तर जय शेजवळ आणि त्याच्या सोबतीला विश्वनाथ जाधव हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. 5 षटकामध्ये तब्बल जर पाहिलं तर 77 धावा अवघड आहेत का तर नाही. 5 षटकामध्ये 77 धावा देखील बनवू शकतात, परंतु त्यासाठी चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा कॅप्टन अवधूत कामत आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट हॅट्रिक घेतली तर केतन कांबोलेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि इथून जर पाहिलं ना तर जन्मेश यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, परंतु तो यासाठी जर पाहिलं तर विकेट घ्याव्या लागतील आणि 2 कॅच घेतल्या तर आविष्कार मोठे यांच्याकडून देखील पारितोषिक आहे अवधूतसाठी. भरपूर सारे पारितोषिक अवधूतसाठी या मॅचमध्ये. परंतु सलामीला जर पाहिलं तर जय शेजवाल नुकतीच प्रताप सरनाईक प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर राहिला खेळाडू. पहिलाच बॉल ऑन द राईस खेळायचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगात टाकलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज अवधूत कामत. ही स्पर्धा अवधूतने गाजवली आहे. खऱ्या अर्थानं तो लीड करतोय. चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून तो प्रभावशाली कामगिरी करताना पाहायला मिळालं या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर 77 धावा डिपेंड करायच्यात अवधूत कामतला. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. विकेट आली आहे. अवधूत कामतने विकेट मिळवली आहे. महत्वाचा फलंदाज जय शेजवाल बॅक टू द पेव्हिलियन. प्राप्त झाले या चेंडूवरती, परंतु डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं जय शेजवलला आणि त्याचा फटका फसलाय. अवधूत कामतने विकेट मिळवली. मोठी विकेट ज्या जय शेजवलने प्रताप सरनाईक प्रीमियर लीग मध्ये बाईक जिंकली होती. मालिकावीर तो राहिला होता, परंतु या स्पर्धेमध्ये त्याने सबसेल निराश केलाय. ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती जयदेव माची. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक कोणत्या फलंदाजाच्या नावावरती आहे ना, तो हा फलंदाज जयदेव माची मैदानावरती दाखल झाला. आणि इथून जर पाहिलं तर संघाला आवश्यकता आहे चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 77 धावांचं मोठं टार्गेट आहे. टप्प्याटप्प्याने भागीदारी या मॅचमध्ये करावी लागेल. जेव्हा आपण कलसुबाई शिखर चढतो आणि तदनंतर एव्हरेस्ट शिखर आपण चढतो, तेव्हा जर पाहिला तर तो टप्प्याटप्प्याने आपण चढत असतो. याही मॅचमध्ये 77 धावांचं मोठं डोंगर आहे आणि तो चढायचा असेल ना तर टप्प्याटप्प्याने भागीदारी या मॅचमध्ये जेम्स बॉन्ड रॉय या टीमला करावी लागेल. परंतु अवधूत कामत काय गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. जयेशला बाद केलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. जयदेव माचीच्या बॅट मधून आलाय षटकार. भव्य षटकार या मॅच मध्ये. फटका सजवलाय जयदेव माची. अप्रतिम फटका. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना त्याच्या बॅट मधून षटकार या मॅच मध्ये आलाय. गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसलाय. मिड विकेट रिझनला फिल्डर त्या ठिकाणी पुढे आलेत. आणखीन एक विकेट. जयदेव माची बॅक टू द पेव्हिलियन. मध्ये दोन झेल आलेले आहेत आणि जर्मेश यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. अविकेश मोठे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. खऱ्या अर्थाने जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने अवधूत कामत या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय, इम्प्रेस केले, प्रभावित केलेत. 2 फलंदाजांना त्याने बाद केलं. सुरुवातीला जर पाहिलं तर जयेश बाद झाला आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जयदेव माचीने केला आणि त्याचाही फटका फसलाय. मैदानावरती जर पाहिलं तर राहुल जोगाडी या मैदानावरती दाखल झाला. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना त्याने इम्प्रेस केलं, परंतु बॅटिंग करत असताना चांगलं कार्य करावं लागेल. स्वीच हिटचा फटका राहुल जोगाडिया आणि त्याच्या बॅट मधून आलाय. बॉल सीमारेषा पार, चौकार. काय जबरदस्त फटका सजवलाय. लाजवाब फटका. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत होता राहुल आणि त्याच्या बॅट मधून स्विच हिटचा फटका अवधूतच्या विरोधात आक्रमण केलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. अवधूत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे षटक कॅपिटलाइज करावं लागेल. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्यात आणि इथून जर पाहिलं तर 2 विकेट जरूर गेल्यात, परंतु धावा बनवण्याचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाज तयार. इथे आणखीन एक उडवलाय समोरच्या दिशेने राहुल जोगाडिया. अप्रतिम फटका. तो चंद्रबान नबाद बॉल मारलाय ढगात. आलाय षटकार. काय जबरदस्त फटकार. राहुल जोगाडिया अप्रतिम बॅटिंग करतोय. सुरुवातीला चौकार आणि इथे जर पाहिला तर षटकार. समोरच्या दिशेने खूप चांगला बॉटमॅनचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक राहुलच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 धावा. जरूर या षटकामध्ये 2 विकेट आलेत, परंतु तब्बल 16 धावा देखील बनवल्यात. चांगली बॅटिंग केल्या जेम्स बॉन्ड रॉय या संघाने. मैदानावरती 2 आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला विश्वनाथ जाधव, सुप्रीमो सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये मालिकावीर जिंकणारा हा पठ्या. त्याच्या नावावरती 4 व्हीलर कार आहे. आज आयकॉन म्हणून त्याची निवड झाली आहे आणि इथून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. आयुष्यात एकदा स्वतःला सिद्ध केलं ना की संशय आणि पाहणारे ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात आणि आज विश्वनाथ जाधवला या स्पर्धेच्या माध्यमातून घणाघाती खेळ करावा लागेल. कारण इथून जर पाहिलं तर 77 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा बनल्यात. भार्गव पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्यासाठी दीपू पाटेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटनं कमालीचा स्ट्रोक. रॅकेट एरिया बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. काय
त्याचा फटका पाहायला मिळतो. विश्वनाथ जाधव हा प्रकार होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पुलचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 20 धावा. दोन्ही आयकॉन प्लेयर मैदानावरती आहेत आणि राई संघासाठी इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल अशीच परिस्थिती होती. लोकनेते चषकामध्ये राहुल जोगाड या मैदानावरती आल्या आणि त्याही स्पर्धेमध्ये 77 धावा बनवायच्या होत्या आणि तिथून त्या धावा बनल्या होत्या. याही स्पर्धेमध्ये राहुल मैदानावरती दाखल झालाय आणि आतापर्यंत 10 धावा त्याने बनवल्यात आणि एका बाजूला विश्वनाथ जाधवने देखील चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती वीरू बाबरे या गोलंदाजाने ही स्पर्धा गाजवली आहे. या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी वीरू बाबरेची देखील राहिली आहे. एक मोठं नाव आहे. सातपाटी विभागातून तो हा खेळाडू बिलॉंग करतोय. पालघर जिल्ह्यातील एक युवा सितार आपल्याला पाहायला मिळते वीरू बाबरे. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा याही गोलंदाजाने गाजवल्यात. 19 वर्षाचा आहे वीरू बाबरे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार, वेगात टाकलाय परंतु तितक्याच वेगात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. वीरू बाबरेने विकेट मिळवली आहे. विश्वनाथ जाधवला बाद केलाय. मोठी विकेट या मॅच मध्ये. चेंडूवरती चौकाराला इथे ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं. लॉप केलं होतं. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी आणि कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. विश्वनाथ जाधव बाद झालाय. वीरू बाबरेचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये एक चौकार आला आणि तदनंतर त्याने विकेट प्राप्त केली आहे. या मॅच मध्ये फलंदाजाला बाद केलंय. विश्वनाथ जाधवची मोठी विकेट या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि या मॅच मध्ये वीरू बाबरेनं महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज विश्वनाथला बाद केलाय. नवीन फलंदाज जश पाटील मैदानावरती दाखल झालाय. या मॅच मध्ये 77 धावा बनवायच्या आहेत आणि त्याचमुळेच की काय प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत फलंदाजाचा राहिला. जश पाटील संघाचा कॅप्टन आहे आणि आज जबाबदारीनं त्याला या मॅच मध्ये कार्य करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर संपूर्ण क्रीडा रसिक या स्पर्धेसाठी दाखल झाले. दोन्ही संघांना खूप चांगलं सहकार्य राहिलंय आणि त्याच अनुषंगाने या मॅच मध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न या दोन्ही संघांना करावा लागेल. वीरू बाबरे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळी समोरच्या दिशेने लॉप करण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित करू शकलेला नाही आहे. मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आहे. अवधूतच्या माध्यमातून इथून सिंगल कन्सीड केली आहे. या सिंगलच्या पद्धतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 21 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या तब्बल जर पाहिलं तर 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत वीरू बाबरेने 5 धावा खर्च केल्यात. चांगलं कमबॅक केलाय. विश्वनाथ जाधवची मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथून भागीदारी करावी लागेल. धावा बनवण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाजांना करावा लागेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. वेगात टाकलाय परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज जर पाहिलं तर वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव आणि खऱ्या अर्थानं 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 23 धावा. एक मोठा सामना रंगलाय आणि क्रीडा रसिकांना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अशाच प्रकारचे सामने आवडत असतात. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात थाटले त्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज वीरू बाबरे कमालीचा कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो देखील तो राहिला होता परंतु आपल्या संघातील खेळाडूला त्याने तो पुरस्कार डेडिकेट केला होता. मोठ्या मनाचा हा गोलंदाज आहे वीरू बाबरे. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. सलगचे 2 चेंडू वाईड आलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव इथे पाहायला मिळते. ऍक्शन रिप्लेवर तुम्ही पाहू शकता. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि ते पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. आणखीन एक धाव वाढली आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 धावा. स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर येतात त्या ठिकाणी आणि आणखीन एक झेल टिपलाय. आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय.
मोठा फटका खेळण्याचा औदार्य फलंदाजाने केला आणि त्याचा फटका फसला. जबरदस्त झेल पाहायला मिळाला. सातत्याने विकेट या मॅच मध्ये येत आहेत. 77 धावा बनवायचे आहेत आणि आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर एकंदरीत 24 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला कमबॅक या षटकामध्ये वीरू बाबरेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विकेट आले त्या षटकामध्ये दबाव टाकलाय. विश्वनाथ जाधवची मोठी विकेट. त्यानंतर फलंदाज जश पाटीलला देखील बाद केलंय. नवीन फलंदाज अनिकेत मैदानावरती दाखल झालाय. परंतु राहुल जोगाडिया महत्वाचा फलंदाज आहे. या फलंदाजाला इथून बरसावं लागेल, गरसावं लागेल या मॅच मध्ये. कारण इथून जेम्स बॉन्ड राईस संघाला जिंकायचं असेल ना तर राहुलचं चालणं फार गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर वीरू. आतापर्यंत या षटकामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू टाकलेत. आणखीन 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 20 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. 20 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता जेम्स बॉन्ड रॉय या टीमला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज राऊंड विकेट. वेगात टाकलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. वेगावरती स्वार झालेत आणि या वेगावरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी कशी करावी वीरू बाबरेला ठाऊक आहे आणि त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी या षटकामध्ये करतोय. वेगाचा वापर केलाय. अनिकेत जर पाहिलं तर परिपूर्ण बीट झालेत या षटकामध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल ते फेस करत होते आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांच्या विरोधात हा चेंडू डॉट आलाय. कौतुक करावं लागेल आयोजन कमिटीचं. अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोलीवाडा चषक 2026 तुम्ही पाहताय. अप्रतिम क्रीडा स्पर्धात आपल्याला पाहायला मिळते. अक्षयजी बोकाले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. शशिकांतजी बोकाळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. हेतू खेळण्याचा प्रयत्न आणि ते समोर सापडलाय. 5च्या स्वरूपात आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय. वा वीरू बाबरे वा, काय गोलंदाजी केली या पठ्ठ्याने. या षटकामध्ये खर्च केल्यात आणि महत्वाच्या 3 विकेट घेतल्यात. आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय. या मॅचमध्ये देखील तसंच काही पाहायला मिळालं. वीरू बाबरेने अप्रतिम गोलंदाजी केली. कारण पहिल्या षटकामध्ये अवधूत कामतच्या विरोधात 16 धावा आल्या. दबाव आला होता परी 11 सातपाटी या संघावरती आणि इथून जर पाहिलं ते विकेट मिळणं फार गरजेचं होतं आणि ते कार्य या षटकामध्ये वीरू बाबरेने केलंय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती सुमित मात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त तो गोलंदाजी करत असतो. मालवणी या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती. PGS ग्रुपची ती क्रीडा स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या गोलंदाजाने. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर इथून चांगली कामगिरी सुमित मात्रेला करावं लागेल. येणारे 18 चेंडू 53 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही आहे. इथून देखील या मॅच मध्ये राईस संघ कमबॅक करू शकतो. राहुलला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. सुमित मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस बॅकफूट पंच कमालीचा स्ट्रोक. बॉल चालला डी बॅकवर्ड पंच सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखी एक चौकार. जबरदस्त बॅकफूट पंच पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफूटला गेले आणि तदनंतर जर पाहिला तर गॅपमध्ये खेळले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेले. बॉलच्या मेरिटवरती खेळतात राहुल जोगाडिया. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत त्यांची पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी करत असताना फारसं प्रभावित केलं नाही, परंतु बॅटिंग करत असताना प्रभावित करतायत. चांगली बॅटिंग राहुलच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार. स्विचचा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु अगदी चेंडू खाली राहिलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 28 धावा स्कोर कार्ड वरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुमित मात्रेच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि तदनंतर जर पाहिलं तर सुमितनं कमबॅक केलं या चेंडूवरती. चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. एक गुणवान गोलंदाज आहे आणि या गोलंदाजी करत असताना वैविध्यपूर्ण विविधता सुमित मात्रे या गोलंदाजाकडे आपण सातत्याने पाहिली आहे. हो यावेळेस वाचण्याचा प्रयत्न केलाय. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव.
इथून आक्रमण करावं लागेल सुमित म्हात्रेला, कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर सुमित म्हात्रेला या षटकामध्ये करावा लागेल. कारण इथून जर पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 29 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये बनल्यात. गोलंदाज सुमित म्हात्रे राईट आर्मवरती विकेट. फुलटा चेंडू होता, टायमिंग करू शकलेला नाही आहे स्वतःवरती निराशाहित राहुल, कारण या चेंडूवरती मोठा फटका नक्कीच खेळू शकले असते. आणि तिथून जर पाहिलं तर धावपाची संधी होती, इथे एकच धाव मिळाली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या 30 धावा. काय जबरदस्त कमबॅक सुमित म्हात्रेने केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर इथून सिंगल आली. आतापर्यंत 6 धावा या षटकामध्ये. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत सुपर 4 साठी. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती को अँकर आज जर पाहिलं तर भरपूर प्रसिद्ध आहेत, रेश्माजी मयेकर मॅडम. आपण त्या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. आणि तिथून जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 31 या आकड्यावर. 31 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावा थांबल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि तदनंतर धावा थांबल्या त्या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी केली आहे. विश्वनाथ जाधवची विकेट फार महत्वाची होती, ती लवकर मिळवली. वीरू बाबरेनं त्याला बाद केलं आणि तदनंतर दबाव निर्माण झाला. परंतु राहुल चांगली बॅटिंग करतोय, आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. कमी गतीने चेंडू टाकलाय, आडव्या बाटनं चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 लचक षटकार राहुलच्या बॅट मधून. 12 किती असेल. ड्रॉ आता आपण इथे करणार आहोत. तिन्ही विनिंग कॅप्टन, विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. विनिंग कॅप्टन आपण VIP डाईस वरती यायचंय. आता सेमीजचे जे ड्रॉज आहेत ते आपण इथे करणार आहोत. ओव्हर टू यू. जबरदस्त फटका पाहायला मिळाला, षटकार आलाय राहुलच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, कमी गतीने चेंडू टाकला होता, लवकर लेन पिक केली आणि आडव्या बॅटनं चपराक फिरवली आहे, दांडपट्टा फिरवलाय. अप्रतिम फटका. गोलंदाज पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, खोलात टाकलाय आणि ते धावची संधी आहे, परंतु चुकीच्या दिशेने चेंडूची फेकी झाली. इथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 38 धावा. या मॅच मध्ये येणारे 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. राहुलने ही मॅच बनवली आहे, धावा थांबल्या होत्या. राहुलने आतापर्यंत या मॅच मध्ये 7 चेंडू मध्ये 21 धावा बनल्यात. अप्रतिम बॅटिंग राहुल जोगाडिया या मॅच मध्ये करतोय. जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत सामना संपणार नाही. रोवले पाय रण मैदानी हा पठ्ठ्या असाच सामना सोडणार नाही. राहुल जोगाडिया मैदानावरती पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत जो उभा आहे ना तोपर्यंत हा सामना संपणार नाही. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग कशी करावी राहुल जोगाडियाला ठाऊक आहे. आणि इथून जर पाहिलं तर राई संघाला जिंकायचं असेल ना तर राहुलला इथून चांगली बॅटिंग सातत्याने करावं लागेल. थँक्यू सो मच. तिन्ही कॅप्टन्स वर्सोवा 11 वर्सोवा, मिल्टेक पनवेल आणि सचिन 11 कोलीवाडा. सचिन 11 कोलीवाडा. तिन्ही कॅप्टन्स विनंती असेल आपण यायचंय. सेमीजचे ड्रॉज आपण इथे करणार आहोत. आय रिक्वेस्ट सगळ्या कॅप्टन्सना, तिन्ही कॅप्टन्स कृपया करून आपण VIP डाईस वर यायचंय. ओटी कॉम बॉक्स. 12 किती चौथ्या बॉलिंग ट्रॅक वरती वीरू बाबरे.
हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, थोडेसे चाच पडले आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 40 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खोलात टाकला, वेगवान चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला विरूच्या माध्यमातून. इथे चेंडू डॉट आलाय. विरू बाबरे जेव्हा जेव्हा गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय ना तेव्हा तेव्हा त्याने संघाला कमबॅक करून दिलंय. इथे जर पाहिलं तर या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना अवघड प्रश्न विचारतोय आणि या प्रश्नांचं उत्तर फलंदाजाकडे नाही आहे. राहुल जोगाड यासारख्या फलंदाजाला त्याने या षटकामध्ये शांत ठेवलंय. चांगल्या दाटेची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर, ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळाली आहे. राहुलला बाद केलाय. बिग लॉस, बिग लॉस, बिग लॉस. फलंदाज बाद. सचिन 11 वसई टीमचे कर्णधार, विनंती असेल आपण VIP डाईस वरती यायचे. सचिन 11 वसई, तिन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपण ही VIP डाईस वर यायचे, कारण की जशी मॅच संपेल तसे आपण लॉर्ड्स इथे करणार आहोत सेमीजचे. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय. वीरू बाबरे अप्रतिम गोलंदाजी करतायत. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. वा वीरू वा, अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. वीरू बाबरेने सलगचे 2 विकेट घेतलेत. हॅट्रिक वरती आहे आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विकेट हॅट्रिक झालेली नाहीये. इथून हॅट्रिक घेण्याची संधी आहे वीरू बाबरेला. इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत या मॅच मध्ये दबाव टाकलाय जेम्स रॉय या संघावरती. सातत्याने विकेटची पडझड, दावा बनत नाहीये. राहुल पास झाला आणि तदनंतर जर पाहिलं तर फलंदाजाला त्रिफलाचीत करत असताना आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय. वीरू बाबरे लाजवाब कामगिरी करतात त्या मॅच मध्ये. परिपूर्ण दबाव निर्माण केलाय जेम्स रॉय या संघावरती. इथून जर पाहिलं तर दाबा बनवणं थोडंसं कठीण होऊन राहिलंय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल या खेळामध्ये आपण भाष्य करू शकत नाही. हो, यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे. सिंगल मिळेल या चेंडूवरती. सिंगल डबल्सनं काहीच होणार नाही. इथून षटकार चौकार मारावे लागतील, ते देखील निरंतर आणि सातत्याने या मॅचमध्ये फलंदाजांना मोठे फटके टोकावेच लागतील. परंतु वीरू बाबरे समोर मोठे फटके खेळणं सोपं नाही आहे. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, चांगल्या लेंथवरती, चांगल्या लाईनवरती त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. आणखीन एक चेंडू डॉट दबाव आलाय जेम्स रॉय संघावरती. पहिल्या डावामध्ये भरपूर साऱ्या डावा खर्च झाल्या आणि या डावामध्ये जर पाहिलं तर डावा थांबलेत, डावा बनत नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये जर पाहिलं तर वीरू बाबरेने
5 विकेट घेतल्यात, फायपर कंप्लीट केलाय आणि दुसरा गोलंदाज ठरलाय. या अगोदर सिद्धिविनायक मीरा रोड संघाचा विवेक शिंदे त्याच्या नावावरती फायपर होतं आणि आज जर पाहिलं तर वीरू बाबरेने या मॅच मध्ये फायपर कंप्लीट केलंय. विथ द बॅट या मॅच मध्ये जर पाहिलं तर फारसा इम्पॅक्ट टाकू शकलेला नाही आहे, परंतु विथ द बॉल काय गोलंदाजी केली या पठ्ठ्याने, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. येणारी 7 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे, अप्रतिम हे व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतं. ओम साई मूवीचं कौतुक करावं लागेल, काही ग्राफिक्स दाखवलं जातं, लाजवाब टेलिकास्ट पाहायला मिळालाय आणि त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या रजनीपासून जबरदस्तपणे या स्पर्धेला त्यांनी कव्हर केलंय. येणारे 7 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. सामना जर पाहिला ना तर परिपूर्ण जर सामना जर पाहिला तर सातपाडी संघाच्या बाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. इथून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने अवधूत आहे, इथे सिंगल मिळेल. अप्रतिम सामना इथे पाहायला मिळालाय, पूर्णपणे डॉमिनेट केलंय. ज्या पद्धतीने बॅटिंग केली तर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, दबाव टाकलाय आणि तो दबाव सातत्याने टिकून राहिलाय या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि तदनंतर धावा थांबल्या. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. एकतर्फी सामना इथे पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना आणि एकतर्फी प्रेम कुणालाच आवडत नसतं आणि इथे एकतर्फी सामना इथे पाहायला मिळतोय. यावेळेस केल्याचा प्रयत्न ऑन साईडला गॅपमध्ये खेळलेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतोय. आलाय चौकार. इथे चौकार आलाय. भार्गवच्या विरोधात हा चौकार पाहायला मिळालाय. भार्गव पाटील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु काऊ कॉर्नर फेसला चेंडू जातोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, इथे देखील सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिली तर 47 धावा. भार्गव पाटील काही जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. एबी ट्रॉफी मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, चांगली बॅटिंग केली आणि आज देखील भार्गवच्या बॅटमधून धावा इथे पाहायला मिळाल्यात. यावेळेस शरीरभेदी चेंडू होता, बॉडी लाईन चेंडू होता. आणखीन एक डॉट बॉल. दबाव टाकलाय, सातत्याने दबाव निर्माण झालाय. राई संघ पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय. या मॅच मध्ये 77 धावाचं डोंगर होतं आणि आतापर्यंत स्कोर कार्ड वरती फक्त 47 धावा बनल्यात. यावेळेस वेगवान चेंडू आहे, आणखीन एक डॉट बॉल आणि ते सामना जिंकलेला आहे परी 11 सातपाटी या टीमने. अभिनंदन 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 परी 11 सातपाटी. हार्डलक टपलक जेम्स बॉन्ड राई संघ. अवधूत आपल्याला लगेच VIP डाईस वरती यायचंय. आपण लॉट्स काढणार आहोत, लगेच VIP डाईस वरती यायचंय. हितेश सांदने यांना पण विनंती आहे, आपण VIP